प्लीज पुढे घराच्या बाहेर पडू नका. तुझ्या तुफान पाऊस. ओ माय गॉड. शाहरुख खान बघा. काय गरज आहे काय. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल की खूप खतरनाक पाऊस पडतोय. अंधेरीमध्ये मी सध्या इकडे आणि मेट्रोची वाट बघतोय. घरी जायचं आहे. ऑफिसमधून जस्ट सुटलो आहे आणि पाऊस कसा आहे तुम्हाला दाखवतो. कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि घरी राहा, व्यवस्थित राहा. पाऊस खूप आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट सगळा इशारा केलेला आहे. पाऊस बघा. सो फायनली मेट्रो पकडले आणि पूर्ण भिजून गेले. सो फायनली अंधेरी स्टेशनला पोहोचलो आहे. पाऊस पडतोय. जस्ट मला मेसेज आला DMC कडून की 2 ते 3 दिवस रेड अलर्ट जॉईन केलेला आहे इकडे. तर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर जाऊ नका. आणि बघा मेट्रोच्या आतमध्ये पण पाऊस पडतो इकडे. तुफान पाऊस आहे. मेट्रोच्या आतमध्ये पाऊस आहे बघा. हा काय छत्रीचा काय फायदा झाला नाही आणि मी अक्षरशः खूप भिजलो इकडे. तर व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. घरी पोचायचं आहे. तर स्टे ट्यून विथ अस. पुढे जाऊ नका. आपलं तिकीटसुद्धा भिजलं इकडे आणि खूप सारं पाणी पण भरलं इकडे खाली. तर आपली छत्री इकडे रेडी झालेली आहे पावसामध्ये फायटिंग करायला. आणि खूप पाऊस आहे. छत्रीचा पण तसा काय उपयोग होत नाही इकडे. आणि हे बघा किती पाणी भरलं इकडे. आणि जास्त चालायचं ना आपल्याला इकडे. फक्त स्टेशनपर्यंत जायचं आहे. आपला जो 8 नंबर प्लॅटफॉर्म आहे तिकडेच जायचं आहे. आणि हे बघा किती पाणी भरलं इकडे. आणि तुफान पाऊस आहे. आणि प्लीज कुठं घराच्या बाहेर पडू नका. जास्त महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडण्यात, अन्यथा पडू नका. आणि मी तर खूप भिजलो आता इकडे. आता घरी जाण्याची तयारी. आणि विजान पा किती कडकत आहे आणि थंडी पण वाजते. चला आता आपण प्लॅटफॉर्मला जाणार आहोत. पहा इकडे किती लोक थांबलेत. ट्रेनची वाट बघतात आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ट्रेनसुद्धा खूप लेटच्या आहेत आज. आणि फायनली आपण इकडे पोचलेलो आहे. आणि ट्रेन बघा आता वाजले 8:30 आणि ट्रेन लेट आहे आज. 8:44 झाले आताशे. आणि ट्रेन लागले बघा 8:48ची लागली. अजून 9 मिनटं दाखवतात ट्रेनला. ट्रेन पण लेट आहेत आज. आणि ही कोणती गाडी येते इकडे. अरे वीज बघितली काय तुम्ही. कडक. आणि आपण आता 8 नंबर प्लॅटफॉर्मला चाललो आहे. आणि बघा एक माणूस छत्री घेऊन चालला इकडे. आणि पाऊस नाही पडत आतमध्ये. आपण इकडे 8 नंबर प्लॅटफॉर्मला आलेलो आहे. काळोख दिसतो तुम्हाला कारण मी छत्री घेतली आणि छत्री आता बंद करतो. तुफान पाऊस आणि वीज पण खूप चमकते इकडे. आणि पावसातून वाट काढत 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 आपण पुढे चाललोय. ट्रेनला मला वाटतं आज उशीर आहे. आणि हे बघा टिप टिप बरसा पाणी छत गळत आहे.
चढायचं खूप गर्दी. आता मी कॅमेरा थोडा वेळ बंद करतो. बघा गर्दी बघा किती आहे. फार अगला स्टेशन नालासोपारा. 2,000 years later. पण ट्रेनमधून उतरलो आता आणि पाऊस खूप आहे इकडे. लाईट पण गेले वाटतं स्टेशनची. तुफान तुफान पाऊस पडला आणि शूज ते एवढे भिजले तर शूजमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. ट्रेनसुद्धा ॲज युजल लेट झालेली आहे पावसामुळे आणि ती नेहमीच होते. RTC नाही पाहिजे ॲक्च्युली. सगळं पास बी सगळं भिजलं आहे. माझं पॉकेट पण भिजलेलं आहे. बघूया पुढे. आता स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि ही ट्रेन निघाली आता विरारला. आणि पाऊस आहे बाहेर आणि आता आपल्याला सगळं जे पॅकिंग केलं आहे थोडं थोडं काढायचं आहे. छत्री काढायची आहे पहिला, पॅन्ट थोडी वरती करायची आहे, शूजमध्ये थोडं पाणीसुद्धा बाहेर काढायचं आहे. बघूया पुढे जाऊन. तर व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे, अजून घरी पोचलो नाही मी. तर शेवटपर्यंत पहा. आईला का ट्रेन पण लेट आहेत आणि काळोख का पडलाय कळत नाही इकडे. तर ॲक्च्युली नालासोपारा खूप गजबजलेलं स्टेशन असतं आणि इकडे काळोख म्हणजे यार प्रॉब्लेम. आणि चालले ट्रेन आणि नालासोपारा स्टेशन पूर्ण भरलेलं आहे. पाऊस जबरदस्त, चारी बाजूनी गर्दी, लोक बाहेर जात नाही कारण काही जणांनी छत्री आणली नव्हती आणि आपण छत्री कॅरी केलेली आहे. आणि सुरुवातच बघा उतरल्या उतरल्या पाण्याने झालेली आहे. अजून आपण जेमतेम बाहेर पण नाही पडलो आणि इकडे पाणी साठलेलं आहे आणि गर्दी बघा किती आहे. ॲक्च्युली भरपूर जणांनी छत्री नव्हती आणलेली, त्यासाठी सगळे इकडे आडोशाळे थांबलेले आहेत आणि आता आपण बाहेर पडलो. तुफान पाऊस आहे बघा आणि वीज पण कडक जात आहे. ॲक्च्युली आपण लास्ट इयरला सुद्धा असाच एक व्हिडिओ टाकलेला पावसाचा, तो पण बऱ्यापैकी चाललेला आहे तुमच्या आशीर्वादाने. आणि यावर्षीही आत्ता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो याच्यासाठीच की तुम्ही जर घरी असाल तर घरीच राहा. एकदमच अर्जंट काम असेल तर तशी व्यवस्था करून बाहेर निघला. आणि हे बघा हे काका हँडिकॅप्ड आहेत, पण काही जरुरी काम असणार तर ते बाहेर पडले आहेत. तर काळजी घ्या, व्यवस्थित जा. आणि यांच्यासोबत आहे त्यांचे कोणतरी रिलेटिव्स, तर काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि रस्त्याने चालताना खड्डे व्यवस्थित बघा, कारण कसं माहिती आहे पाण्यामुळे, साचलेल्या पाण्यामुळे खड्डे ॲक्च्युली कळत नाही कुठे आहेत कुठे नाही आहेत ते. तुफान पाऊस तुफान पाऊस. आता आपण पुढे जाऊया. फायनली आपण इकडे उजेडामध्ये आलेलो आहे. पाऊस खूप आहे आणि मी अर्धा भिजलेलो आहे ॲक्च्युली. दुकानं बघा, शॉप पण आता बंद करण्याचा टाईम झालेला आहे कारण पाऊस एवढा आहे की कोण येणारच नाही कस्टमर इकडे शॉपिंग करायला. तरी नक्की नाही येणार. म्हणजे बुटं खूप भिजले आहे बघा, पूर्ण बुटामध्ये पाणी गेलेलं आहे, पूर्ण बुटामध्ये. बघा पुढे बघा. आणि या पावसामध्ये हा सफरचंद का विकतो यालाच माहिती. ॲक्च्युली हा आमचा रिक्षा स्टँड आहे इकडचा, पण आज बघा रिक्षात दिसत नाही. असं वाटतं चालत जायला लागणार आहे. खूप 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 पाऊस आहे.
स्लो स्लो गाडी स्लो चालव. रस्त्याला पण पाणी भरलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि बुटामध्ये पाणी गेलेलं आहे. रिक्षाचा आता पत्ता नाही आहे. आणि हे बघा हा लय बोंबळतोय, तुम्ही पाहू शकता. अरे बापरे, फुल हालत खराब. हे आहे नालासोपारा स्टेशन आणि तुम्ही पाहू शकताय स्टेशनच्या अर्धा किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जेवढं पाणी भरलेलं आहे. आणि याचा जो पुढचा रस्ता आहे त्याच्यामध्ये डोंट नो किती पाणी भरलं. इकडे बघा कसे लोक वाट काढतात आहे. आणि ॲक्च्युली चांगली गोष्ट अशी आहे की लोक एकमेकांच्या मागूनच चालतात आहे. वेगळी वाट अशी बनवत नाही आहे. आणि ते खूपच चांगलं आहे. कारण कसं माहिती आहे, एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि हा इथे ट्रक बंद पडलेला आहे. आणि मध्ये पूर्ण याची वाटत स्कूटी बंद पडली आणि ह्याची सुद्धा स्कूटी बंद पडली. आणि हा मस्त चालवतो बघा गाडी. ॲक्च्युली लहानपणी आम्ही असं पाण्यात खेळायचो, जेव्हा गाडी अशी पाणी उडून जायची, त्याच्यामध्ये भिजायला मजा यायची. आणि हे बघा, नो पेट्रोल नो डिझेल, आपली सायकल. अरे इंजिन मध्ये पाणी गेला. सगळ्यांची तारेवरती कसरत चालू आहे. आणि इकडे बस, ओ माय गॉड. बसची अर्धी जागा पाण्यामध्ये गेलेली आहे. आणि मी बघा खूप पाणी आहे, खूप पाणी आहे. आणि इकडे एक स्कूटी बंद पडलेली आहे कारण त्याच्या इंजिनमध्ये पाणी गेलेलं आहे. आणि कशाला काढतात एवढ्या पावसातून गाड्या कळत नाही मला. शायनिंग मारण्यासाठी. आणि तिकडे बघा खेळ चालू आहे. अरे छोड़ दोगे उधर आगे कि मैं आपको छोड़ दूँ. आणि हा रस्ता वाट काढतोय पाण्यातून सायकलवाला. याला काय टेन्शन नाही याची, काय सायकल काय बंद पडणार नाही याची, टेन्शन नाही याला. ते उद्या कळेल त्याला पाय जाम झाल्यावरती. आणि ही बाईक बघा कशी भुर्रकन गेली आणि स्पीड कमी झाला आणि अडकली. गेला पण काढायचीच आहे ना बाईक एवढ्या पावसातून. थांबवली असतात. हा तिथं तो ओव्हरफ्लो झाला आहे. खूप 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 मुश्किलमध्ये वाट काढतोय कारण पाणी खूप भरलं इकडे. आणि लोक पण हळूहळू चालतात, मी सुद्धा हळूहळू चालतोय कारण पाण्यातून पाय उचलायला जमत नाही. ॲक्च्युली खूप गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. अरे जा बाबा जा. हे बघा शाहरुख खान बघा. काय गरज आहे काय गरज आहे काय. अडकला पाणी गेला बाबा. लाईन चौम पुढेपर्यंत गाडी बंद.
आय डोंट नो ॲक्च्युली, पण नालासोपाराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी भरलं आहे. मी कमीत कमी 20 मिनटं झाली मी चालतोय आणि स्टेशन ते घर हे फक्त 10 मिनटाचं अंतर आहे आणि 20 मिनटं चालतो आणि अर्धा रस्ता पण अजून क्रॉस नाही केला आहे. ही बघा बस पण अडकली इकडे. राजा बाबू बघा. आता आपल्याला आय थिंक वरून चालायचं आहे कारण वरती बघा पाणी कमी दिसतंय तिकडे. आपण वरती जाऊया, पण इकडे गटार बिटार असतात, जरा सांभाळून जायचं आहे. फायनली आणि व्यवस्थित आलो वरती आणि इकडे तर पाणी भरले. कमीत कमी 1 फुटापर्यंत तरी पाणी आहे. परत आपण खाली जायचं. अरे बापरे. ओ फायनली फुल ट्रॅफिक झालं इकडे. माय गॉड. आणि आपण अजून अर्धा रस्ता पण क्रॉस नाही केला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गाड्या तर बंद पडलेल्या आहेत आणि काही काही दुकानमध्येचं पाणीसुद्धा शिरलेलं आहे. फुल ट्रॅफिक चारही बाजूनी लोक येतात आहे. आपल्याला सांभाळून पाय ठेवायचे इकडे, कधी बाबा खड्ड्यात जाईल कळणार नाही. चला 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 बाजू. की बघा मासा वाहतो, प्लास्टिक. अरे बापरे, टाकी रोड पण भरलेला आहे इकडे. आपल्याला इकडून पण शॉर्टकट आहे जायला, पण इकडून नाही जायचं कारण इकडं पाणी खूप भरलेलं आहे. आपल्याला ह्या वेनी जायचं आहे, हायवे आहे हा बघा. भांडण चालू. आपण चाललो आणि आपल्या पाठी बघा पूर्ण पब्लिक आहे. पाणी तर भरपूर आहे भाई. असं वाटलं की संपेल आता, पण अजून संपलं नाही. लेट सी बाबा. गटर बिटर आहे इकडे, बघायला लागेल. थोडा सावकाश चालला आता आपण वरती जाऊया. थोडा फिरलेला आहे, मला दाखवतो मी. आणि कसं करून हे लोकांनी बाहेर काढलं अर्ध पाणी. आणि मी आतापर्यंत फक्त 40%च रस्ता पार केलेला आहे आणि 40% रस्त्यामध्ये एवढं पाणी साचलं बघा. आता पुढे माहिती नाही काय होणार आहे. बघा दुकानात सगळं पाणी गेलेलं आहे. काही दुकानं त्यांनी लोक लवकरच बंद केली, शटर डाऊन. हनुमानाचं मंदिर. जय हनुमान. आपण पुढे जाऊया आता. पाणी अजून आहे आणि कमी नाही झालंय. हे बघा दुकानात पाणी गेले आणि लोक असतात. चक्की पण गेली पाण्यामध्ये. हे चायनीज कॉर्नर हे पण बंद झालेलं आहे. आणि आपल्याला आता पुढे जायचं आहे. गटर वगैरे सगळं सांभाळून जायचं आहे. आणि पूर्ण पब्लिक बघा. वॉक 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 वॉक. तो ॲक्च्युली पावसात भिजायला आवडतं पण सामान नाही पाहिजे ॲक्च्युली. आणि बॅग घेऊन फिरतो. खड्डा खाली नाही ना. हां वही रोड पकड़ना ठीक है. अरे ये भी रोड अच्छा है दोस्त, इधर से सब संभल के जाता है. हाँ तो उधर से जाने का बोलते. चलो आपल्याला रस्ता चेंज करायचा आहे कारण इकडे बघा गटर बिटर सगळे खोललेले असतात इकडे. आणि आपल्याला थोडासा फिरून जायचं आहे कारण सगळेजण तिकडून चालले. चला त्यांच्या मागे जाऊया. आणि काळोख पण बसला. ॲक्च्युली स्ट्रीट लाईटसुद्धा बंद आहे. पब्लिक काही कमी होत नाही आणि पाऊस काही कमी होत नाही. आता हे पब्लिक आणि पावसामधलं युद्ध चालू आहे इकडे. आणि त्याच्यामध्ये आहे पाणी साचलेलं आहे आणि पाय अक्षरशः दुखायला लागलेले आहेत खूप पाण्यामध्ये चालून. ॲक्च्युली रॉंग साईड चालतोय. आणि ही बघा ट्रॅफिक खतरनाक. कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर ट्रॅफिक असणार. इकडून आलो मी आता. आणि ही बघा रिक्षा पण रॉंग वेज चालले. ॲक्च्युली मला खूप हॉर्न चालू. बापरे. इकडे एक काका आलेले स्कूटरवाले. त्यांना बोला नका जाऊ पुढे. फायनली पाणी कमी झालेलं आहे इकडे.
आणि पाय दुखतात आहेत खूप चालून चालून पावसाच्या पाण्यामध्ये. अरे बापरे, त्याची गाडी बंद. ही जी मी मेहनत केली आज व्हिडिओ शूट करायची, ॲक्च्युली मला करायचं नव्हतं कारण पाऊस पण एवढा होता आणि पाणी खूप साचलेलं. पण ही जी मेहनत केली त्यासाठी कृपया प्लीज लाईक करा आणि कमेंट करा. बस तुमच्याकडून एवढंच पाहिजे मला. मदत करा आणि घरी राहा. कमी अर्धा तास मी आज चाललो स्टेशन ते घरापर्यंत. घर पण आलं नाही अजून आणि हालत खराब झाली कारण गुडघ्यापर्यंत पाणी होतं. तर हे जे एक आठवडा आहे जे गव्हर्नमेंटने सांगितलं आहे, हाय अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट, रेड, ब्राऊन कलर, जे पण कलर असतील, कृपया घराच्या बाहेर पडू नका. एकदम अर्जंट काम असेल तर विचार करा 10 वेळा. खूप आणि पाऊस ॲक्च्युली थोडा धीमा आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. जर पाऊस पण जोरात पडला असता मग तर वाट लागली असती आणि वीज पण खूप पडते. तर फ्रेंड्स, आपण आपला व्हिडिओ इकडेच संपवणार आहोत. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक सावध होतील की पाणी किती साचलेलं आहे, किती पाऊस पडतो आहे. आणि कृपया घरी राहा, सेफ राहा ही विनंती.